नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघावे लागतात. आणि मित्रांनो, हे जे क्वार्टरली रिझल्ट असतात हे एका इन्व्हेस्टर्ससाठी सर्वात मोठा इव्हेंट असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला पुढल्या मंथमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी TCSचे, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 71.77%, FISचे होल्डिंग आहे 11.48%, DISचे होल्डिंग आहे 11.95%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.77%. आणि मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 9 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 60.82%, FISचे होल्डिंग आहे 18.56%, DISचे होल्डिंग आहे 16.17%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.24%. आणि मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 13 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये थर्ड कंपनी आहे एंजल वन लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 28.97%, FISचे होल्डिंग आहे 14.66%, DISचे होल्डिंग आहे 16.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 39.93%. आणि मित्रांनो, एंजल वन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 15 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे HDFC AMC, म्हणजे HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 52.44%, FISचे होल्डिंग आहे 21.97%, DISचे होल्डिंग आहे 16.66% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 8.92%. आणि मित्रांनो, HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 15 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 14.61%, FISचे होल्डिंग आहे 31.92%, DISचे होल्डिंग आहे 39.39%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.21%, पब्लिकची होल्डिंग आहे 13.62%. आणि इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 16 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी अशी आहे ज्या कंपनीचे आपल्या मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे ऑगस्ट 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 0%, FISचे होल्डिंग आहे 48.61%, DISचे होल्डिंग आहे 35.81%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे
15.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.33%. आणि मित्रांनो HDFC बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 18 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी जी आहे ती एक अशी कंपनी आहे ज्या कंपनीचे निफ्टी 50मध्ये जो आपला मेजर इंडेक्स आहे त्या इंडेक्समध्ये HDFC बँक लिमिटेड नंतर सर्वात जास्त वेटेज आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 46.77%, DISची होल्डिंग आहे 43.91%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.27% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.06%. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 18 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.27%, FISची होल्डिंग आहे 15.23%, DISची होल्डिंग आहे 16.85% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.48%. आणि मित्रांनो अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 18 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%, FISची होल्डिंग आहे 10.18%, DISची होल्डिंग आहे 15.99% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.86%. आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 23 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तसेच मित्रांनो 10th आणि लास्ट कंपनी आहे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 22.90%, FISची होल्डिंग आहे 27.81%, DISची होल्डिंग आहे 23.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.59%. आणि मित्रांनो केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 27 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर आपल्याला पुढल्या मंथमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 जेव्हा सप्टेंबर महिना एंड होईल तेव्हा एंड होईल आणि ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याला क्वार्टर 2चे हळूहळू वेगवेगळ्या कंपन्याचे नंबर क्वार्टरली नंबर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.